कॅमेरा तर टिपण्यासाठी ड्रोन कॅमेरा आपल्या सर्वांसमोर येतोय आणि पहिल्या बक्षिसाची सुद्धा नोंद होते। जो कर्णधार नाणेफेक जिंकेल त्याला नितीन कांबळीकडून 100 रुपयांचं पारितोषिक। टॉस पासून सुरुवात होते बक्षिसांची आणि जो संघ टॉस जिंकेल त्या कर्णधाराला 100 रुपये नितीन कांबळी यांच्याकडून प्रायोजित 100 रुपयांचं पारितोषिक। अतिशय देखणी स्पर्धा आणि खरोखरच या स्पर्धेचं आयोजन करणाऱ्या सर्व सदस्यांना लाख लाख धन्यवाद। अजून एक देखणी स्पर्धा, जशी बाजारबाईची स्पर्धा असते, जशी संजय स्मृतीची स्पर्धा, जशी रोहन गोडे आणि जशी माहीस्पोर्ट माण्याची वडीची स्पर्धा, जसा झाला भगवा चषक, अगदी तसंच दर्जेदार आयोजन पाहायला मिळतंय फ्रेंड सर्कल कुडाच्या या स्पर्धेचं। अतिशय सुंदर नीटनेटकं आयोजन, अतिशय सुंदर बैठक व्यवस्था, अतिशय सुंदर प्रकाश व्यवस्था, समालोचन कक्षाबद्दल तर खूप जास्त कौतुकाने आम्ही सर्वजण बोललो आणि चषकांची मांडणी सुद्धा अतिशय सुंदर। आणि ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून 185 देशात लाईव्ह पोहोचवली जाते। शेखर परब आणि त्यांच्या सहकार्यांच्या वतीने शेखरजी तुमचे सुद्धा मनपूर्वक आभार। आणि युनिक साऊंड, युनिक म्हणजे अर्थातच नावातच खूप काही राहिलंय, सर्वांपेक्षा वेगळा युनिक साऊंड डीजे सायो हा आवाज पुन्हा एकदा मैदानावर घुमतो। अतिशय सुंदर आवाज, माझा तर खूप आवडीचा आवाज। आणि डीजे ओव्हरआमच्या मैदानावर कधीतरी मोठ्या स्पर्धेत तुझी माझी भेट व्हावी ही मोठी अपेक्षा आहे, कारण डीजेचं महत्व काय असतं ओव्हरआममध्ये हे आपण त्या दिवशी सर्वांना दाखवून देऊ शकतो। बऱ्याच स्पर्धेत वेगवेगळे डीजे पाहतो, पण आज एक सुंदर आवाज लागलाय, युनिक साऊंड डीजे। आणि हे सर्व गोष्टी, सर्व पंचपक्वान्न भरलेली स्पर्धा तुमच्यासाठी आणली आहे फ्रेंड सर्कल कुडाळने। ड्रोन कॅमेऱ्यात सर्वांच्या छबी टिपल्या जात आहेत आणि यानंतर दोन्ही संघाचे कर्णधार आपल्या समोर येतील। दोन्ही संघाचे कर्णधार जय भवानी कुडाळ संघाचा कर्णधार नितेश उर्फ माथा आणि त्याचबरोबर ओमसाई लक्ष्मीवाडी कुडाळ संघाचा कर्णधार अतुल शेलटकर आपल्या समोर येईल। महाअंतिम सामन्याची नाणेफेक आणि तत्पूर्वी स्वतंत्र भारताची आन बान आणि शान आपल्या समोर सुरुवात होते। राष्ट्रगान जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे, गाहे तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की विश्राम। स्वतंत्र भारताचे आनबान आणि शान, ज्या जवानांच्या आणि पोलिसांच्या जीवावर आपण सर्व उत्सव अगदी उत्साहात साजरे करतो, आनंदात साजरे करतो, त्या जवानांच्या प्रति आदर व्यक्त करण्यासाठी राष्ट्रगीत आणि यानंतर महाअंतिम सामन्याची नाणेफेक आपल्या समोर। दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती राहील आपण पुढे यावं। नितेश उर्फ माथा आपण जय भवानी कुडाळ संघाकडून आणि दुसऱ्या बाजूला ओमसाई लक्ष्मीवाडी कुडाळ संघाचा कर्णधार अतुल शेलटकर। माथा महाअंतिम सामना, देखणी स्पर्धा आणि एवढी सुंदर स्पर्धा आणि या एकट्या स्पर्धेत तुझा संघ अंतिम फेरीत येऊन पोहोचतोय।
महाअंतिम सामन्याचे नाणेफेक त्यांच्या शुभ हस्ते होते. मी विनंती करतो राजेश माडेश्वर यांना. खूप दिवसांनी राजेश माडेश्वर माझ्या सोबतीला येऊन उभा राहिलाय. मी स्वतःला राजेश भाग्यवान समजतो. बऱ्याच ठिकाणी सध्या राजेश माझं कौतुक होतं, पण आवर्जून सांगण्यासारखी गोष्ट वालावल सारख्या खेडेगावातून कुडाळमध्ये पहिल्यांदा मला आणला तो सचिन कांबळी मंदा नाईक यांनी, आणि तिथून उचलून लाजरी कुडाळ सारख्या मोठ्या महोत्सवात मला नेला तो राजेश माडेश्वर यांनी. तिथून बाजारपॉईंटच्या स्पर्धेत नेला विठ्ठल धडाम यांनी, आणि कर्लीवरून मालवणमध्ये नेला श्याम वक्करनी. आणि खरोखरच तुमच्यासारखे मित्र लाभले म्हणून मी इथे उभा राहिलो. हे सगळं कौतुक तुमचं आहे. आणि राजेशजी माडेश्वर आपल्याला विनंती राहील महाअंतिम सामन्याचे नाणेफेक आपल्या शुभ हस्ते व्हावी. ओम साई लक्ष्मीवाडी कुडाळ आणि जय भवानी कुडाळ या दोन संघाच्या दरम्यान नाणेफेक जिंकणाऱ्या 100 रुपयाचं पारितोषिक नितीन कांबळी यांच्याकडून प्रायोजित, आणि हे नाणेफेक जिंकतोय नितेश. अतुल आपण समोर राहावं. नितेश उर्फ माता. नितेश, संघ जेव्हा उतरवला तेव्हा तुला वाटलं होतं की हा संघ अंतिम फेरीत पोहोचेल का? अंतिम फेरीत पोहोचेल हा विश्वास तुला होता. आणि तुझ्या संघातील कोणत्या खेळाडूंवर तुझा जास्त विश्वास आहे, ज्यांच्यावर सामना सोडून द्यावा, जे सामना जिंकून देतील असे कोण कोण खेळाडू तुला वाटतात? सर्वच खेळाडू तुझे हुकमेकी आहेत. आणि जेव्हा प्रतिस्पर्धी संघाचा विचार करता, अर्थात मोठ्या स्पर्धेत विचार करायचा नाही की आपल्या समोर कोणता संघ आहे, कोणते खेळाडू आहेत, पण रणनीती ठरवताना विचार करावा लागेल. अंतिम सामन्यात तुझ्या प्रतिस्पर्धी संघातील कोणत्या खेळाडूंवर तुझं जास्त लक्ष राहील? विरुद्ध संघ जो तुझ्या समोर आहे ओमसाई कुडाळ संघ, या संघातल्या कुठच्या खेळाडूंबद्दल तुला जास्त भीती वाटते किंवा त्या खेळाडूंना जास्त शांत ठेवण्याचा तुझा प्रयत्न राहील? अतुल, सोहेल आणि अक्षय, म्हणजे गोट्या कांबळीबद्दल तुला भीती वाटत नाही की गोट्याची विकेट सहज काढतील असं तुला वाटतंय? तसं नाहीये, पण मला पण माहिती आहे गीतेश हा गुणी खेळाडू आहे. कुठच्याही खेळाडूचा अपमान होईल असं वक्तव्य त्याच्याकडून येणार नाहीये. पण युवा खेळाडू आहे. जय भवानी कुडाळ, असं वाटत होतं बरेचसे संघ नवीन पिढी तयार होते की नाही, कारण जे जुने खेळाडू संघ आहेत त्यामध्ये जय भवानी, रॉयल पेकर, लाजरी कुडाळ यांचं नाव आदराने घेतलं जातं. आणि त्याची दुसरी पिढी गीतेश तुझ्या रूपाने उभी राहते. खूप खूप शुभेच्छा आहेत अंतिम सामन्यासाठी. आणि टॉस जिंकल्यानंतर आपण जर बॅटिंग घेतलं तर आपल्याला 100 रुपयाचं पारितोषिक नितीन कांबळीकडून आहे, पण आपला निर्णय आपण थोड्या वेळाने कळवावा. तोपर्यंत अतुल शेलटकर, 100 रुपयाचं पारितोषिक टॉस जिंकल्याबद्दल गीतेश तुला आहे. अतुल शेलटकर आपण पुढे यावं. अतुल, महत्वाचा सामना, आणि या महत्वाच्या सामन्यात अंतिम सामन्यात तुझा संघ टॉस हरतोय, पण मला माहिती आहे की असे बरेच सामने तू केले, टॉस जिंको किंवा हरो, पण आताच्या सामन्यात, या महाअंतिम सामन्यात काय असेल रणनीती तुझ्या संघाची? मी आधी एक अंतिम सामना खेळतोय ते माझ्या भावामुळे, वैभव शेलटकरमुळे मी अंतिम सामना खेळतो. नंतर मी आज काल क्वार्टर फायनलच्या अगोदरच आज घरात नाही, ते मैदानात पण दिसणार नव्हतं. त्याची जय भवानी तर कुडाळ आमच्यापेक्षा खूप सरस संघ आहे. त्यांच्यावर जर आम्ही बॅटिंग जर आली तर आम्ही त्यांना कमीत कमी 30 रन मारण्याचे प्रयत्न करणार अर्थातच. आणि दुसऱ्या संघाचा विचार करता अतुल, जय भवानी संघ खूप वर्ष खेळतोय, बऱ्याच वर्षापासून मी या संघाला खेळताना बघतोय, आणि या संघाची दुसरी पिढी खेळताना दिसते. खूप बरं वाटलं, कारण मी म्हणा किंवा माझ्या बरोबरचे बरेच खेळाडू, माझ्या पाठून काही खेळाडू रिटायरमेंटकडे आले, आणि हा झेंडा पुढे कोण चालू ठेवणार हा प्रश्न पडतो. तेव्हा जय भवानीचा हा युवा संघ पाहून मनात खूप बरं वाटतं की बॉक्सची चळवळ अशीच चालू राहणार आहे. काय वाटतं प्रतिस्पर्धी संघातील कुठच्या खेळाडूंवर सुद्धा जास्त लक्ष राहील? कारण जय भवानीची मी 7ही प्लेअरांना आम्ही एकतर घाबरतोय, कारण त्यांच्याने एक तगड्या संघाला त्यांच्याने हरवलं. बबली गवंडी आणि वरुड आणि एक संघ एक चांगलाच होता, त्या संघाला त्यांच्याने हरवलं. म्हणजे आता आम्हाला तर लय भीती त्यांची वाटते अंतिम सामना खेळता. आणि गीतेश, तुझा निर्णय काय आहे टॉस जिंकल्यानंतर? गीतेश, तुझा निर्णय नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा आहे. अर्थात तुझी पहिली फलंदाजी, आणि पहिली फलंदाजी असताना मगाशी आपण पाहिलं 200 रुपयाचं पारितोषिक होतं दुहेरी धावसाठी. एकाही खेळाडूने डबल शॉट मारला नाही, पण आजच्या दिवसातील सर्वोच्च धावसंख्या 36 धावा त्याने उभे केल्या, आणि एकही डबलचा किंवा चौकाराचा शॉट न खेळता
तुझी आज पहिली फलंदाजी, किती टार्गेट ठेवावं असं तुला वाटतं या संघासमोर? आमचं जे टार्गेट आहे 30च आहे, जास्त नको घेऊ, कारण अंतिम सामना खेळताना जास्त दडपण आमच्यावर आहे, त्यांच्यावर दडपण नाही आहे, जास्त आमच्यावर खूप दडपण आहे. धन्यवाद. 30 रन्साचं टार्गेट अतुल, 30 रन्साच्या टार्गेटसाठी आणि महाअंतिम सामन्यासाठी तुला फ्रेंड सर्कल कडून खूप खूप शुभेच्छा. हा होता अतुल शेलारकर, जोरदार टाळ्या अतुल शेलारकर आणि ओम साई लक्ष्मीवाडी संघासाठी. तशाच जोरदार टाळ्या टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेणाऱ्या आणि बॉक्स क्रिकेटचा हा झेंडा दुसरी पिढी आपल्या खांद्यावर घेते जय भवानी कुडाळच्या युवा संघासाठी, गीतेशसाठी आणि त्याच्या पूर्ण संघासाठी. दोन्ही संघांना विनंती राहील आपण आपली रणनीती ठरवावी. तोपर्यंत पुन्हा एकदा मैदानात उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. राजेश मानेश्वर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आपल्याला विनंती आहे आपण मान्यवर पक्षाला स्थानबद्ध व्हावं. मैदानावर अनेक मान्यवर आहेत, प्रत्येकाचं नाव घेण्याची इच्छा आहे. काही जणांची नावं माहिती नाही आहे, त्या सगळ्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करतोय. उद्या संध्याकाळी 7 वाजता बाजारभाईचा लिलाव संपन्न होता महालक्ष्मीच्या एसी हॉलमध्ये. सर्व खेळाडू, सर्व प्रेक्षक, सर्व संघ मालकांना निमंत्रण आहे. उद्या संध्याकाळी 7 वाजता अतिशय देखणा लिलाव आहे. 7 वाजता आपण सर्वांनी उपस्थित राहावं. आणि या महाअंतिम सामन्यासाठी फ्रेंड सर्कल कुणाकडून वेगवेगळ्या बक्षिसांची घोषणा होते. षटकारासाठी 300 रुपये, चौकारासाठी 200 रुपये, डबलसाठी 100 आणि प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक. सुनील, ही बक्षिसांची आपण योग्य ती नोंद स्कोरबुक मध्ये करावी. षटकारांसाठी 300 रुपये आहेत, षटकारांची नोंद योग्य ती करावी. चौकारासाठी 200 रुपये आहेत, चौकार नोंदवावे. डबलसाठी 100 रुपये आणि बळीसाठी प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचे पारितोषिक आहे. स्कोर लिहिताना आपण खूप काळजी घ्यावी. जय भवानी कुडाळ संघ नाणेफेक जिंकतोय. काल संपन्न झालेला गुढीपाडवा आणि आज संपन्न होते महाअंतिम सामना. मराठी नववर्ष आणि नववर्षातील आज पहिला दिवस, पहिली रात्र सर्वांच्या समोर. लाभले आमासे भाग्य बोलतो मराठी, जाहलो करायचं धन्य ऐकतो मराठी, जात धर्म पंथ एक जाणतो मराठी, उभ्या जगात माय मानतो मराठी. सर्वांना अभिमान असणारी ही आपली मराठी भाषा. आणि मराठी नववर्ष चैत्र संपला, उतरली गुढी. चैत्र संपल्यानंतर गुढी उतरली, पण मनातला गोडवा मात्र अगदी तसाच आहे. हाच गोडवा फ्रेंड सर्कल कुडाळ संघ तुमच्या समोर ठेवून येतो या सुंदर स्पर्धेच्या निमित्ताने. त्यामुळे समालोचन कक्षात जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया सुनील करवडकर आणि राकेश शिंदे यांचं. खाली बॅटला नाही गुढी. हॅलो, धन्यवाद बादल चौधरी. सामन्याच्या पूर्वी आपण एक नोंद घ्यायची आहे. भैरव जोगेश्वरी युवा मित्र मंडळ आयोजित भव्य नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा. बादल बोलता बोलता राहून गेली ही क्रिकेट स्पर्धा. दिनांक 10, 11 व 12 एप्रिल रोजी ही क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. मैदान आहे भैरव जोगेश्वरी मैदान कुडाळ, भैरववाडी येथे. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे रोख रुपये 8,888. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे रोख रुपये 4,444. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे 2,222 व इतर वैयक्तिक आकर्षक पारितोषिकांनी नटलेली ही क्रिकेट स्पर्धा दिनांक 10, 11 व 12 एप्रिल रोजी ही क्रिकेट स्पर्धा संपन्न होणार आहे. ठिकाण आहे मैदान भैरव जोगेश्वरी कुडाळ, भैरववाडी येथे. तर तमाम क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत. फ्रेंड सर्कल कुडाळ आयोजित भव्य दिव्य नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा आजचा अंतिम दिवस. महाअंतिम दिवशी आपल्याला सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आणि दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा देत समालोचन कक्षात सुनील उमेश परब उपस्थित आहेत, ज्येष्ठ समालोचक, उत्कृष्ट क्रिकेटपटू, बॉक्स क्रिकेटचे. उमेश, खूप खूप स्वागत. बाजारभाईची स्पर्धा आणि भैरववाडीची स्पर्धा. बाजारभाईला 21,000, 27, 28, 29, 21,000, 11,000, 5,500 आणि भैरववाडीची स्पर्धा सुद्धा 8,000, 4,000, 2,000. ही स्पर्धा 10, 11, 12 एप्रिल मध्ये. खूप खूप शुभेच्छा या सर्व स्पर्धांसाठी. सुनील, निश्चित स्वरूपाने अनेक सामने आहेत, अनेक स्पर्धा आहेत. यानंतर माईस गोड्स आणि रोहन गोडे डॉक्टर CS गोडे स्मृती चषक 2019 दिनांक 8, 9 आणि 10 मे रोजी ही क्रिकेट स्पर्धा आहे. त्यानंतर वालालमध्ये समर्थ वालालची दिनांक 1, 2 आणि 3 मे रोजी ही क्रिकेट स्पर्धा आहे.
तर त्यानंतर संजय स्मृती मालवण संघटनेकडनं आयोजित मोठ्या रकमेची पारितोषिकांची असलेली क्रिकेट स्पर्धा 66,666 मात्र तारीख अजून निश्चित झालेली आहे। त्याच्यापूर्वी दिनांक 11, 12 आणि 13 मकरेश्वर आणि अक्षय स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धा आहे याच महिन्यात। तर वळवा मैदानाकडे तमाम क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत। फ्रेंड सर्कल कुडाळ ग्रुप आयोजित ही भव्य दिव्य नाईट एंड रन क्रिकेट स्पर्धा। प्रथम पारितोषिक रोख रुपये 11,111 व आकर्षक चषक। द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक 7,777 आणि आकर्षक चषक। सेमीफायनल पराभूत संघ 2,222 आकर्षक चषक आणि मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅच, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, यष्टीरक्षक आणि अंतिम सामन्यातील सामनावीर अशा पद्धतीने अनेक पारितोषिकांची खैरात करणारी ही क्रिकेट स्पर्धा आजच्या दिवशी संपन्न होत आहे। महाअंतिम सामना रंगतोय। दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा। वाटचालीसाठी महाअंतिम सामना आहे। अक्षय गावडे ज्यांनी 2 दिवस महत्वपूर्ण असं योगदान दिलं या माझ्या बाजूला निश्चित रूपाने सुरेख स्कोरिंगचं काम केलं होतं। त्याच्याबरोबर नाना परब जेव्हा त्यांची सामने संपले त्याच्यानंतर ते स्कोरर म्हणून काम करत होते, त्यांनाही मनपूर्वक आभार त्यांचे मानतो। आणि दरम्यान सामन्याला सुरुवात होतोय। वळव्या मैदानाकडे पहिलाच चेंडू माथा रूपक गीतेश घेऊन येतोय अतुल शेरडकर यांच्यासाठी। निश्चित रूपाने सांगितल्याप्रमाणे जबाबदारी असेल माथावर, तर संघाचा कर्णधाराने स्वतःवर जबाबदारी घेतलेली दिसते। कॅप्टन लिडिंग ऑन द फ्रंट असं म्हणतात। माथा गोलंदाजी मार्गावर वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय। माथा पहिला चेंडू षटकातील एकेरी धावेसाठी चेंडू निघतोय। धावांचा श्री गणेश होताना दिसतोय। अतुल शेलटकर यांच्या बॅटमध्ये सुरेख फटका बाहेर पडतो कव्हर क्षेत्रात एकेरी धावेसाठी आणि एकेरी धावेने धावफलक मात्र वृद्धिंगत होताना दिसतोय। 1 धाव। पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका अतुल यांच्या बॅटमध्ये सुंदर फटका कव्हर क्षेत्रात पुन्हा एकदा एकेरी धावेसाठी। वैयक्तिक 2 आणि सांघिक 2 या धावसंख्येपर्यंत धावसंख्या पोस्टेज स्कोर बुकच्या खात्यावर। पुन्हा एकदा माता गोलंदाजी मार्फत सज्ज होतोय। यावेळेला जोरदार फटका मात्र तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण अक्षय गावडे यांच्याकडनं होतंय। अतिशय सुंदर देखणं क्षेत्ररक्षण, ज्याप्रमाणे देखणं स्कोरिंग केलं होतं त्याचप्रमाणे देखणं क्षेत्ररक्षण सुद्धा करतोय। आणि निश्चित रूपाने अतुल वैयक्तिक 3 आणि सांघिक 3 या धावसंख्येपर्यंत खेळताना दिसतोय। अतिशय सुरेख गोलंदाजी, हात खोलण्याचा आतापर्यंत चान्स दिलेला दिसत नाही। पुन्हा एकदा जोरदार फटका शैलेश सावंत यांचं सुंदर क्षेत्ररक्षण। चेंडू आणि चेंडू अडवण्याची जेवढ्या पद्धतीची घाई होती तेवढ्याच पद्धतीचा थ्रो करण्याची घाई होती शैलू यांना। निश्चित रूपाने चेंडू ठरतोय निर्धाव। पहिल्या चेंडू निर्धाव ठरतोय आणि 4 चेंडूची समाप्ती होते। धावफलकावर धावसंख्या जमा होते की 3 धावा। अतुल यांच्याकडनं मोठ्या फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेला यावेळेला चेंडू जातोय। पंच आपण धावा कळवायचे आहेत। चौकार सीमारेषेपार चौकार होतोय आणि अतुलच्या सांगितल्याप्रमाणे बॅट मधला चौकार बाहेर पडतोय। धावसंख्या सांगितल्याप्रमाणे अतुल यांच्या बॅटमध्ये क्षमता कुठल्याही क्षणी चौकार खेळण्याची, जास्त काळ शांत राहू शकत नाही अशा पद्धतीने खेळाडू। शेवटचा चेंडू माता घेऊन येतो अतुल यांच्यासाठी। शेवटचा चेंडू असेल अतुल शेलटकर यांच्यासाठी माता यांच्याकडनं। पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू धावफलकावर धावसंख्या जमा होती ती 7। शेवटचा चेंडू यावेळेला सुरेख फटका एकेरी धावेसाठी जातोय क्षेत्रात ड्रिकलर आणि एकेरी धावेने धावफलक पुढे जातोय। धावसंख्या होते ती 8। एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा जमा होत आहेत त्या 8।
3 चेंडू नो फेकल्यानंतर पुन्हा एकदा सुरेख चेंडू कमबॅक करतो आणि आता मात्र सोहेल स्ट्रायकरच्या दिशेने यावेळेला स्टीअर केला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने सुधीर चव्हाणांच्या दिशेने निघतोय तोपर्यंत एक धाव चोरली जाते अखेरी धावेने धावफलक पुढे जातोय धावसंख्या पोहोचते ती 15 धावसंख्या 15 4 चेंडूची समाप्ती धावसंख्या 15 मात्र षटकातील पुढील चेंडू अतुल खेळण्यासाठी सज्ज होतोय यावेळेला चेंडू मात्र चेंडू टाकल्यानंतर एक चेंडू स्क्वेअर फेकतोय एक चेंडू चांगला एक चेंडू खराब अशा पद्धतीचं समीकरण मनू सावंत यांच्या मार्फत पाहायला मिळते धावसंख्या मात्र पोहोचते ती 16 धावसंख्या 16 2 चेंडू अजूनही शिल्लक या षटकातील 4 चेंडूची समाप्ती झालेली आहे 2 चेंडू अजूनही शिल्लक पुन्हा एकदा अतुल खेळण्यासाठी सज्ज होतोय चेंडू पॉइंट क्षेत्रात एकेरी धावेने धावफलक मात्र पुढे जातोय धावसंख्या पोहोचते ती 17 5 चेंडूची समाप्ती धावफलकावर धावसंख्या 17 आणि शेवटचा चेंडू षटकाची सांगता राहणारा शेवटचा चेंडू अतुल शेलटकर यांच्यासाठी धावसंख्यामध्ये पुढे जातोय 19 धावसंख्या 19 शेवटचा चेंडू शिल्लक मात्र मनू सावंत यांचं काही समीकरण पाहायला मिळतं एक वेगळ्या पद्धतीचं समीकरण पाहायला मिळतं एक चेंडू चांगले टाकतात त्यानंतर एक चेंडू खराब टाकतात अशा पद्धतीने गोलंदाजी खूप भरकटलेली पाहायला मिळते मनू यांच्या मार्फत पुन्हा एकदा अतुल बॅटची आतली कडा घेऊन जातो यश कारण धक्का बसतो पहिला ओम साई लक्ष्मी वाडी संघाला धावसंख्या मात्र स्थिरावलेली 19 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीजे सायोग
शारबिद्रे सुद्धा उपस्थित आहेत. संजय शारबिद्रे, मला तर बॉक्स क्रिकेटसाठी पहिल्यांदाच मी तुम्हाला बघतोय. मनापासून स्वागत आहे तुमचं फ्रेंड सर्कल क्रीडाच्या वतीने संजयजी शारबिद्रे. बराच क्रिकेट आपण सुद्धा खेळला, पण बॉक्स क्रिकेटमध्ये गेल्या 4-5 वर्षात तर मी पहिल्यांदाच तुम्हाला बघतोय. मनापासून स्वागत तुमचं फ्रेंड सर्कलच्या वतीने. पुन्हा एकदा सुनील. विशेषपणे बादल मंदा नाईक यांच्या बाजूला पप्पू उर्फ अनंत नार्वेकर उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत आहे. याच महिन्यातील 26 तारीखला त्यांचा सुद्धा शुभविवाह आहे. निश्चितपणे शेवटचं षटक वैयक्तिक पहिलं आणि सांघिक शेवट षटक. साठी एकूण 2 धावा. धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या पोचते 28 धावा. धावसंख्या 28. पहिलाच खराब चेंडू शैलेश यांच्या षटकातील. त्यावर पुन्हा सुंदर फटका गोलंदाजाच्या माध्यमातून बाहेर प्रयत्न होतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दरम्यान गोटे यांची समाप्त होते. निश्चित सुरूपणे 5 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक आणि सोहेल स्ट्राईक यांच्या दिशेने 2 आक्रमक दर्जाच्या फलंदाज एकत्र येताना दिसत आहेत. यावेळेला नॉन स्ट्राईक यांच्या दिशेने जागा घेण्यासाठी अक्षय शेट्टे आणि स्ट्राईक यांच्या दिशेने धावसंख्या 30 धावा. आताचा चेंडू सोहेल केवळ एकच झालेला आहे. निश्चित स्वरूपाने जोरदार मारलेला फटका सोहेल यांच्या बॅट्समधून चौकार बाहेर. दोनच चेंडू झालेले आहेत. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 34 धावा. तर सुरेख फटका सोहेल यांच्या बॅटमधनं चेंडू आणि अशा पद्धतीने 2 धावा धावफलकावर जमा होत आहेत. धावसंख्या मात्र दुहेरी धावेने एकेरी धावेने पुढे जाताना दिसते. धावसंख्या 36. अजूनही निश्चित स्वरूपाने केवळ एक धाव. धावसंख्या 37. अजूनही 4 चेंडू शिल्लक या षटकातील. शैलेश यांची खराब गोलंदाजी. मनू सावंत यांच्या गोलंदाजीची रिव ओढताना दिसतोय शैलेश आणि धावसंख्या पोचते 38. चेंडू मात्र एक धाव. निश्चित स्वरूपाने सोहेल यांना माघारी जावं लागलं असतं. मात्र धावफलकावर धावसंख्या 39. अजूनही 3 चेंडू शिल्लक. एक धाव. धावसंख्या 40. आणि अतुल शेलटकर यांनी बादल चौधरी यांची मुलाखत बरोबर सांगितलं होतं की आम्ही 30 ते 32 धावा कुटू. मात्र या ठिकाणी 32 धावा खूप मागे राहिल्यात. धावसंख्या पोहोचते 40 धावा. आणि अजूनही 2 चेंडू आहेत. निश्चित स्वरूपाने सोहेल आणि अक्षयच्या बॅटमधला एखादा मोठा प्रहार निश्चित स्वरूपाने पाहायला मिळेल. तर शैलेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अक्षय शेट्टे यांची खेळी समाप्त होते.
रुपयांचं आणि सुनील 200 रुपयांचं बक्षीस गोट्या कांबळीसाठी आपण प्रदान करावं. गोट्या कांबळी सामना संपल्यानंतर 200 रुपये घेऊन जावं. माफ करा, 100 रुपये आहेत, 100च होतं. षटकारासाठी 300 रुपये, दुहेरी धावेसाठी 100 रुपये आणि बळीसाठी 200 रुपयांचं होतं. प्रत्येक विकेटसाठी नाना 200 रुपयांचं बक्षीस होतं. रनआउट सोडून होतं. 2 रनआउट झाले म्हणजे एकच विकेट. अतुलचा विकेट. अतुल मातासाठी फ्रेंड सर्कल कुडाळकडून 200 रुपयांचं बक्षीस. फ्रेंड सर्कल कुडाळकडून बक्षीस आहेत. प्रत्येक षटकारासाठी 300 रुपये, चौकारासाठी 200 रुपये, डबलसाठी 100 रुपये आणि प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये. तो फिर एक बार सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत. जो अतुल ने बताया था वो अतुल ने कर दिखाया. अतुल ने बताया था हम 4 ओवर में 30 रन बनाएंगे. 4 ओवर में 30 ही रन बनाए अतुल ने. बाकी के 13 रन एक्स्ट्रा दिए जय भवानी कुडाल ने. हर विकेट बोल्ड विकेट के लिए उमेश परब की ओर से 100 रुपए का इनाम. तो ये सब बातें बताते हुए हमारे स्कोरर नाना परब, लाजवाब स्कोरिंग नाना जी आपके द्वारा. और नाना जी मालूम के मैदान पर सबसे बेहतरीन खिलाड़ी का खिताब आपको मिला था. लाजवाब पारी चली थी उस मैदान के ऊपर. आपके लिए ढेर सारी शुभकामनाएं. 30 रन बनाए अतुल शेलटकर ने. 13 रन बीट किए जय भवानी कुडाल टीम के गेंदबाजों ने. और उसके बदले करता हुआ 43 रन के ऊपर 44 रन का पीछा करने के लिए सलामी बल्लेबाज पहली गेंद समाप्त. स्कोर 1 रन के ऊपर. गोट्या धुरी बॉलिंग के ऊपर और मनु सावंत स्ट्राइकर इनकी तरफ. गोट्या धुरी मैन फ्रॉम बेहतरीन फील्डिंग. गेंद मेडन रही, स्कोर रुका हुआ. और गोट्या कांबळे एकमात्र ऐसे खिलाड़ी होंगे जिनके 8 पैक बॉडी जिनकी दिखाई देती हुई. बिना जिम जाने के बाद भी बावजूद 6 पैक की नहीं 8 पैक बॉडी गोट्या कांबळे की. दूसरी गेंद समाप्त. स्कोर रुका हुआ 0 रन के ऊपर. अभी भी स्कोर चालू होना बाकी. पैरों पर जाकर टकराई. उसके बाद थर्ड मैन की तरफ 1 रन के लिए मनु सावंत फिर एक बार स्ट्राइकर की तरफ आएंगे. तीसरी गेंद समाप्त. स्कोर 1 रन के ऊपर. बड़ा लक्ष्य, बड़ा पीछा, 44 रन का पीछा, बड़ा टारगेट. लगभग एक तरफा होने वाला मुकाबला ये हो सकता है. बड़े शॉट खेलने पड़ेंगे. इस मर्तबा अक्षय की ओर से लाजवाब फील्डिंग का प्रदर्शन. अपने टीम के लिए बचाए. लाजवाब गेंदबाजी और लाजवाब फील्डिंग का साथ मिलता हुआ बड़ी गेंद कर दी कवर्स की तरफ. केवल 1 रन. उसके बाद नतीजा आएगा. क्या ये गेंद नो थी या नहीं, अंपायर का फैसला आएगा. उसके बाद सुनाया जाएगा. चौथी 5वीं गेंद समाप्त. स्कोर 2 रन के ऊपर. बड़ी शॉट के लिए दिनेश शेलटकर की काफी लाजवाब फील्डिंग. इस ओवर में केवल 2 रन खर्च किए. तो इसके बाद शादियां 2 शादियां बरोबर आहे. तारीख 17 एप्रिलला दीपक वाळके यांचं लग्न आहे. जोरदार टाळ्या दीपक वाळके यांच्यासाठी. आणि पप्पू नार्वेकर यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. पप्पू नार्वेकर यांच्या लग्नाची तारीख 26 एप्रिल आणि प्रथमेश केळवायकर यांच्या लग्नाची तारीख 17. फक्त लक्षात ठेवा, किशोर शेलटकरचं लग्न झाल्यानंतर आज किशोर मैदानावर नाहीये असं करू नका. मैदानावर सुद्धा जरूर तुम्ही या. तुमची आम्ही वाट बघत असू मैदानावर. इसी बीच पहले ओवर की समाप्ति. स्कोर 2 रन के ऊपर. अक्षय गेंदबाजी के लिए बॉलिंग मार्क के ऊपर. किशोर जी, क्या किशोर मौजूद है यहाँ पर? किशोर जी आपका स्वागत है फ्रेंड सर्कल कुडाल की ओर से. किशोर शेलटकर तो काफी बेहतरीन खिलाड़ी है, मेरे तो पसंदीदा खिलाड़ी है. किशोर जी स्वागत है आपका कुडाल की ओर से. किशोर शेलटकर हाथ दिखाएगा. किशोर शेलटकर हाथ देखिएगा जनाब. शादी होने के बावजूद भी किशोर मैदान पर है. तो पप्पू नार्वेकर, दीपक वाळके आपसे दरख्वास्त रहेगी, शादी के बाद भी आपको मैदान पर आना ही है. तो इसी बीच
डीजे ये गीत आप बजा सकते हैं इन तीनों नवरदेव के लिए। और इसी बीच हर एक विकेट के लिए 200 रुपए का इनाम फ्रेंड सर्कल की ओर से। अलोनी स्टेशन ऑफिस सगळ्यांचं स्वागत असा मोठ्या चेंडू अडवता 44 रन्सचा पाठलाग, धावसंख्या थांबली असा 4 रन्सावर। थोडीशी एकतर्फी होत चालणारा सामनो, थोडासा अंगाटिलेलो सामनो। टॉस जिंकलो आणि पहिलो फिल्डिंगचा निर्णय आणि त्यानंतर 43 रन्साचा डोंगर म्हणजे चुडीन वाघ घरात बोलवणं म्हणजे काय असतात जय भवानीवाल्यांका कळला। टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग घेतल्यानंतर मोठं डोंगर उभं केलो आणि अतुल शेलाटकर बोले जैसा चाले त्याची वंदावी पावले। 30 रन करताना मन अतुलान सांगले त्यांनी 30च केल्यात, पण जय भवानीवाल्यांनी 13 रन दिले। लग्नाजवळ इली पण लग्नाची गिफ्ट आधीच जय भवानी वाढल्याने वाटली। तिघांची लग्न असत दीपक वाळके, पप्पू नार्वेकर आणि पतू केळबाईकर, सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। एप्रिल मध्ये लग्न असत, मे महिन्याचा उन्हाळा असा, त्यानंतर पावसाळा असा, सगळ्या सीझनचा अगदी योग्य उपयोग करायचा असा आणि तुमच्या सगळ्या पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा असत आमच्याकडून सगळ्यांकडून। एक चेंडू शिल्लक असा, धावसंख्या 6 रन्सावर असा। मला लगीन करावं पाहिजे, रेतीवाला नवरा पाहिजे, ह्या गाणं डीजे साहेब तुमच्यासाठी ऐकवला। धावसंख्या 6 रन्सावर। अक्षय बॉलिंग मार्कवर, अक्षय शेट्टे एक 6 फूट उंचीचो उंच पुरो खेळाडू। मोठो फटको अक्षयच्या पायावर येऊन चेंडू आदळलो आणि त्यानंतर अतुल शेलाटकरने चेंडू अडवलो। एक जोरकस फटको पण रन्स काही इले नाही। लाखाच्या गोष्टी चुरमुरायचे पोती, येळ बरो त्याचा खेळ बरो। चांगला फटको असताना सुद्धा रन 0 म्हणजे लाखाशिवाय बात नाही आणि वडापाव शिवाय खात नाही। दोन्ही बाजू अक्षय आणि डीजे गाडा वाजवतलो। लहानपणी जर लहान पोरग्यांना आपण जत्रेत फेराक नेला तर मुली असली तर मुली निवडता ती बावली, मुलगो असलो तर निवडता गाडी। म्हणजे मुलग्यांची आवड असता गाडीची, मुलींची निवड असता बावलेची। दोघांना बदलून दिला तर नको असता, पण जसे आपण वयात येतो तशानंतर आवडी कसे बदलतात। मुलींका होय असता कार ओलो नवरो आणि मुलग्यांका होई असता बावलेसारखी बायको। म्हणजे आवडी निवडी सुद्धा वयानुसार बदलतात। सगळ्यांना बावलेसारखे बायको मिळाले, सगळ्यांना तुमच्यासारखं गाडीवालो नवरो मिळाले। अण्णा कदम बॉलिंग मार्कवर, अण्णा कदम बॉलिंग मार्कवर। अण्णा ज्याचा खरा नाव असा हरिश्चंद्र, हरिश्चंद्र राजा हरिश्चंद्र सगळ्यांना माहिती असतात। तसंच अण्णाचा वेगवान फटको ज्या अण्णान सलग 5 चेंडूत 5 विकेट रॉयल पॅकर संघासाठी घेतले तो अण्णा कमल। तो बचे हुए 6 गेंदे और 35 रनों की जरूरत फिलहाल मैच को जीतने के लिए। मैच को काफी बढ़िया चल जाता हुआ जय भवानी से फिलहाल काफी बढ़िया गेंदबाजी करनी होगी, क्योंकि बादल गेंदबाज को काफी बढ़िया तरफ से रखे हुए इनाम है। चषक है, टी शर्ट है और स्त्री भी और मोबाइल हैंडसेट भी है। तो फिलहाल एक गेंदबाज अच्छी गेंदबाजी अगर कर लेते इस मैच में तो बड़ी काफी बढ़िया कामयाबी होगी इस गेंदबाज की, सोहेल की। जिस तरह जिसकी बात मैं कह रहा था उसी के साथ सफलता मिलती हुई सोहेल शेख को लाजवाब गेंदबाजी। डीजे साहब
और बचे हुए एक गेंद है और ये भाई ट्रेन सर्कल का किताब हासिल करते हुए मेगा फाइनल का जीतते हुए दिखाई देते हुए